यांच्या चरणी तिवार पंचांग प्रणाम करतो। तदनंतर बाबासाहेबांचे दुसरे गुरु ज्यांनी तत्कालीन काशी आणि आताची वाराणसी या ठिकाणावरून भगवंताच्या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार आपल्या दोह्याच्या माध्यमातून केला, असे ते संत कबीर महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि तदनंतर बाबासाहेबांचे तिसरे गुरु ज्यांनी हजारो वर्ष गुलामीच्या अंधकारात अज्ञानाच्या अंधकारात घालविली अशा समाजाला वर काढण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बहाल केलं, असे ते या भारताचे खरे राष्ट्रपिता आणि बाबासाहेबांचे दुसरे गुरु क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। तदनंतर बाबासाहेबांच्या चळवळीला आणि बाबासाहेबाला वेळोवेळी मदत करणारे आणि समाजाच्या शेवटल्या माणसाला या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला, आधी केले आणि नंतर सांगितले, ज्यांना म्हणतात पिलर ऑफ द डेमोक्रेसी, आरक्षणाचे जनक श्रीमंतराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। ज्यांनी मुरदाळलेली मनगट भरजून गुलामाचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं, असे ते कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। तदनंतर ज्यांनी शाळेचा उमरा सुद्धा ओलांडला नाही, परंतु त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ म्हणतात आणि बाबासाहेब त्यांना आपले चौथे गुरु मानतात, असे ते विदर्भातील संत निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि ज्यांनी भारतापासून तर रशियापर्यंत जगाला ठणकावून सांगले की अरे ही पृथ्वी, ही वसुंधरा सापाच्या फड्यावर तरली नसून ती श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे, असं ठणकावून सांगणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि वेळोवेळी या बहुजन समाजाला मार्गदर्शन करून दिशादर्शन केलं, मार्ग दाखवण्याचं काम केलं, अशा समस्त बहुजन महापुरुषांना नतमस्तक होतो। आणि या महामानवांना जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब, योगमाता मातोश्री भीमाई, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाईच्या शाळेत शिकलेली फातेमा बीबी, मुक्ता साळवे, अहिल्यादेवी होळकर आणि सूर्याची सावली तुमची माझी माय रमा माऊली यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि या संपूर्ण महामानवांच्या विचारांची गोडाबेरीज नव्हे तर जातीच्या रोगानं जर्जर झालेल्या भारताला लागलेला शेवटला प्राणवायू म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न, धम्ममेघ, बोधिसत्व, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आणि बांधवांनो, आज सम्यक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। जो हा मेळावा दिवंगत नगराळे गुरुजी ज्यांनी भगवंताच्या काळात जसे वैद्य जीवक होते, जीवकाने जसे अनेक दुःखी लोकांना दुःखमुक्त केले, त्यांच्या आजारावर उपचार केले आणि त्यांना दुःखातून मुक्त केलं, असे ते डॉक्टर जीवक यांचा आदर्श घेऊन दिवंगत कालकथित नगराळे गुरुजी यांनी सुद्धा आयुष्यभर दुःखितांची, रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचं काम केलं। अशा त्या नगराळे गुरुजी चरणी सुद्धा श्रद्धा सुमने अर्पित करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि या कार्यक्रमाची जी समिती आहे, सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ खटेश्वर जोडमुवा,
त्यांचे अध्यक्ष महोदय नरेंद्रजी मानकर, शंकर मेश्राम, कोषाध्यक्ष सचिव दिगंबरजी नगराळे, घनश्याम वाघमारे उपाध्यक्ष यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमाकरिता विशेष रूपाने आवर्जून आम्हाला या ठिकाणी पाचारण करणारे आदरणीय नगराळे गुरुजी तर आहेतच, परंतु वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते यवतमाळ जिल्ह्याचे आदरणीय प्रमोदजी पाटील आणि तसेच त्यांचे बंधू प्रदीपजी पाटील या आणि समस्त परिवार पाटील परिवार यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद करतो। त्यांना सुद्धा माझे शब्दरूपी पुष्पांजली वाहतो। आणि या कार्यक्रमाला आवर्जून आपण वेगवेगळ्या गावावरून आलात, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक सगळे आली, त्यांचं सुद्धा अभिवादन करतो आणि सर्वांना सन्मानाचा जय भीम करतो। जय भीम। आणि अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतो। इकडे घ्या समोर।
वंदनगीत सादर करतोय। मी ज्यांच्यामुळे हे गायला आणि लिहायला शिकलो असे ते आंबेडकरी चळवळीचे कवी गायकांचे कंठमणी वामनदादा कर्डक यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो आणि त्यांच्या या 4 ओळीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। एकदा वामनदादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। काय लिहितात वामनदादा? पूजने को तो पाव बहुत हैं, गौतम जैसे पाव नहीं। पूजायला पाव भरपूर आहेत पाय, परंतु वामनदादा म्हणतात पूजने को तो पाव बहुत हैं, गौतम जैसे पाव नहीं। पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। अरे ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में तो गाँव वाड़वा महू के जैसा गाँव नहीं। माझी विनंती आहे दादा, एकदा सेट करून घ्या आणि तसंच ठेवा, कारण अशाने कार्यक्रम बेकार होतो। साऊंड एकदम सुंदर आहे, त्याच्यात काही शंका नाही। ऑपरेटिंग सही करा, हा फक्त तुमच्या हातात आहे। एकदा लाऊडस्पीकर वाल्या भाऊसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार। कसं आहे, कार्यक्रम घडवून आणायला खूप कष्ट लागतात हो, खूप लोकांचे कष्ट असतात त्याच्यात, आणि ते तुमच्याने व्यर्थ जाऊ नये म्हणून आम्ही हात जोडून विनंती करतो। हा कार्यक्रम उभा करण्यासाठी ही कमिटी महिना 2 महिन्यापासून फिरते आहे, लोकांकडून पैसा गोळा करून ह्या कार्यक्रमाचं नियोजन करते। तेव्हा तो कार्यक्रमासारखा व्हावा एवढीच आमची विनंती। आणि हा कार्यक्रम अधिक दर्जेचा व्हावा म्हणून पाटील परिवाराने जो सहभाग घेतला, एकदा पाटील परिवारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि त्याचप्रमाणे आमचे नगराडे गुरुजी यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करा। ते सगळ्या लोकांचं स्वागत करतात, पण त्यांचं स्वागत कोणी करत नाही, म्हणून विनंती करतो काळजाच्या देठापासून एकदा अशा टाळ्या होऊन जाऊ द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। पूजने को तो पाव बहुत है, मगर गौतम जैसे पाव नहीं। अरे ये दुनिया में तो गाँव बहुत है, मगर महू के जैसा गाँव नहीं। अरे छाव तो हमने बहुत है देखी, मगर पीपल जैसी छाव नहीं। ये दुनिया में तो राव बहुत है, मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया में तो राव बहुत है, जैसा राव नहीं। आणि विनंती करतोय गाणं ऐकायला हात गुंडाळून बसू नका, अटेन्शन मध्ये बसा, कारण
बाबासाहेबांचं गाणं म्हणजे आमच्या काळजाचं गाणं, बाबासाहेबांचं गाणं म्हणजे आमच्या श्वासाचं गाणं, अरे बाबासाहेबांचं गाणं म्हणजे आमच्या जीवनाचं गाणं, बाबासाहेबांचं गाणं मर्दानी म्हणावं आणि मर्दानी ऐकावं. म्हणून विनंती करतो, जिथे चांगलं वाटलं तिथं टाळ्या वाजवून आमच्या कलाकार मंडळीचा हौसला वाढवा एवढी विनंती करतोय. आणि ह्या दुसऱ्या 4 ओळी आपल्या मराठीत सादर करतो आपल्या समोर. सगळीकडे भगवत दिसते, असं नका करू. काहून तसं नाही नाही सगळी हॅलो 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 असं राहिलं पाहिजे, शिट्टी वाजूच नाही मधात. सगळीकडे भगवत दिसते, काशाय दिसत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय दिसत नाही. मनोज राजा, बुद्ध, फुले आणि भीमाच्या नंतर पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. शिट्टी होती हो. गुलामीच्या द्यावो झाला. गुलामीचं ओझं वाहत होतं, परंतु म्हणून वंदन करतो मी, म्हणून वंदन करतो त्या बहुजनाच्या राजाला. म्हणून वंदन करतो मी बहुजनाच्या राजाला. बांधवांनो, पहिले आम्ही मिरवणुकीमध्ये गुरुजी नारे लावत होतो. कोणते नारे?
बाबासाहेब कोण थे? तर मागचे लोक म्हणत होते दलित हो के राजा थे. काय म्हणत होते? बाबासाहेब कौन थे? दलितों के राजा थे. बाबा साहब ने क्या किया? दलितों का उद्धार किया. बस उद्धार किया. यामुळं काय झालं? आदिवासी, बंजारा, धोबी, धनगर, परट, कुणबी, मराठा यायले वाटलं हेच तर म्हणतात बाबासाहेबने क्या किया? दलितों का उद्धार किया. मग केलं असं आपल्यासाठी काय केलं? म्हणून त्याही लोकांनी बाबासाहेब वाचण्याची तसदी घेतली नाही आणि आपणही बाबासाहेब सांगू शकलो नाही. म्हणून बाबासाहेब घराघरात पोहोचू शकले नाही. आता काळ बदलला, लढाईचे शस्त्र बदलावा. आता आम्ही नाणे बदलवले. बाबासाहेब कोण थे? बहुजनों के राजा थे. और बाबा साहब ने क्या किया? बहुजनों का उद्धार किया. आता ही जर खोटं असेल तर आज रोजी भारतीय संविधानाकडे सगळं काही मागावं लागतं. मग तो ब्राह्मण असो की समाजाचा शेवटला माणूस असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, मराठ्यांना आरक्षण मागावं लागत आहे, ओबीसींना आरक्षण मागावं लागत आहे, आदिवासींना एसटींना आरक्षण मागावं लागत आहे, एससीला आरक्षण मागावं. कोणाला? भारतीय संविधानाला. म्हणून भारतीय संविधान लिहिणाऱ्याने त्या सगळ्यांच्या तरतुदी त्याच्यात केल्या. तर भारतीय संविधान लिहिणार कोण? डॉक्टर बाबासाहेब. मग बाबासाहेब तुमचेच आहेत का? नाही. बाबासाहेब सगळ्यांचे आहेत. बाबासाहेब बहुजनांचे आहेत. म्हणून म्हणतोय म्हणून वंदन करतो, म्हणून वंदन करतो मी. अरे त्या बहुजनाच्या राहून गेलं. या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय वासनिकताई आणि त्यांची पुरी महिला टीम या ठिकाणी आली. त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळ्या वाजवण्यात कंजूसी नका करू बरं का. टाळ्या वाजवल्याने बरेचसे आजार बरे होतात. गुरुजी नेहमीच सांगायचे, विसरू नका. वासनिकताई पुढे आहे. धन्यवाद जय भीम. अरे म्हणून वंदन करतो मी, म्हणून वंदन करतो मी बहुजनाच्या. काय झालं काय?
नको दे रे. हॅलो पहिला गडबड. अरे भीमा आईचा नंदन तो, भीमा आईचा नंदन, भीमा आईचा अरे भीमा. हॅलो असं राहू द्या ना. भीमा आईचा नंदन तो, भीमा आईचा चंदनाचा चंदन तो. अरे मुळीच नाही मानला तो आवाजा म्हणून वंदन करतो मी, म्हणून वंदन करतो बहुजनाच्या. बहुजनाच्या राजाला. दुसरं कडवं ऐकावं. कारण हॅलो तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, अन्यायाला कायद्याने कापणारा भीम होता. म्हणून राजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवाजी नंतर बहुजनाला जपणारा भीम होता. अर्पण नगराडे साहेब, अर्पण नगराडे यांच्याकडनं या गीतावरती 200 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करा. सागर कांबळे, सागर कांबळे साहेब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मिळाले. धन्यवाद. आणि तेही पण म्हणतात कुणबी मराठा तेली माळी. कुणबी मराठा तेली माळी, कुणबी मराठा तेली माळी, सर्वांसाठी प्रत्येक वेळी. तुमच्या शिट्याचं काय करावं. अरे कुणबी तेली माळी, सर्वांसाठी प्रत्येक वेळी. लेकरवाणी हदी धरले, लेकरवाणी
बंजारी लेकरावानी हृदयी धरले धोबी धनगर बंजारे बाबासाहेबांच्या संविधानामुळे या महाराष्ट्राचा 11 वर्ष मुख्यमंत्री होता बंजारी समाजाचा, ज्यांचं नाव होतं कालकथित वसंतरावजी नाईक. कोणामुळे झाले मुख्यमंत्री? 11 वर्ष राहिले. कोणामुळे? बोला की कोणामुळे? आज नाही उद्या तुम्हाला बोलावं लागेल, तुम्ही बोललं पाहिजे. कोणामुळे मुख्यमंत्री राहिले? जोऱ्यानं बोला की बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि हेच लोक आज म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. जंगलात राहणारी जमात, ज्याच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसलेली जमात आज संविधानामुळे गावात आले. या देशाची राज्यकर्ती जमात झाले. कोणामुळे? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि तेच म्हणतात बाबासाहेबांनी काय केलं. अरे बाबा वामनदादा एके ठिकाणी म्हणतात, अरे काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. जशी लेकरासाठी माय असते ना, तसंच या देशातल्या प्रत्येकासाठी बाबासाहेब माय सारखे वागले रे. आणि वरून विचारता की बाबासाहेबांना काय केलं. त्याच वेळी जर मराठ्याने कुणब्याने बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज आरक्षण मागायची गरज वाटली नसती. आज मागावं लागते की नाही. म्हणून परत मी विनंती करतोय, कुणबी मराठी नव्हे तर या देशातल्या 18 पगड 12 बलुतेदारांनी बाबासाहेबाचा वाचाल तर वाचाल. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर केव्हाही होऊ शकते भुईसपाट. म्हणून वाचा. काय केलं बाबासाहेबांनी तुम्हाला त्याच्यात कळेल. अरे कुणबी मराठा तेली माडी, सर्वांसाठी प्रत्येक वेळी लेकरावानी नदी धरले, लेकरावानी नदी धरले धोबी धनगर अन बंजारे. म्हणून वंदन करतो तेरे कदमों में पड़ा नहीं होता. अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो
ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता, और ये तूफान तो कब का नहस नहस कर देता तेरे बस्ती को, अगर भीम चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता। भीम चट्टान बन के तेरे सामने खडा नाही होता, बाबासाहेब म्हणजे वेगळं रसायन. बाबासाहेब जर या देशात जन्मास आले नसते तर या देशातले आदिवासी, बंजारा, मांग, महार ही लोक कधीचीच मेली असते रे, जिवंतपणी चालते बोलते मुर्दे झाले असते. परंतु बाबासाहेबांनी या मुर्द्यामध्ये जीव ओतला आणि आम्हाला माणूस केलंय. म्हणून म्हणतोय बाबा काय वर्णावा महिमा नामाचा, माय बापा भीमा काय वर्णावा महिमा नामाचा, तू केलेल्या निरपेक्ष कामाचा. बाबा मी लावलेल्या अत्तरालाही सुगंध येतो तुझ्या घामाचा. आणि दुसरी गोष्ट सांगतोय, समाजात लोक सुखी भरपूर आहेत, भरपूर सुखी झाले बाबासाहेबाच्या पुण्याने, परंतु दानदायक नाही, दान देण्याची नियत नाही, दान देणारे कमी आहे. सुखी कोणामुळे झाले? बाबासाहेबामुळे. जसं पाटील परिवाराने आज भोजनात गेले, असेच एका परिवारानं समोर येऊन जरी इथे कार्य केलं तर नगराळे गुरुजीचं कार्य किती मोठं होईल. आणि हे सर्वांसाठी मंगल आहे, सर्वांचं मंगल या ठिकाणी आहे. धम्म ज्या ठिकाणी सांगल्या जातो त्या ठिकाणी मंगलही मंगल असते. म्हणून म्हणतो की तुम्ही जर म्हणत असाल आम्ही सुखी आहो, आम्हाला कुणाची गरज नाही, परंतु गरज आहे. एक बाबासाहेबाचा पाईक म्हणतो की बाबा संग्रात माणुसकीच्या पायकी नाही माझी. पायकी म्हणजे योगदान पाटील साहेब, संघर्ष म्हणजे लढाई, संग्रात माणुसकीच्या पायकी नाही माझी. आणि हे विजले दिवे पेटावे अशी गायकी नाही माझी. बाबा तू अंतहीन संघर्षाचा प्रतिबुद्ध आहेस, तुझे नाव घ्यायचीही लायकी नाही माझी. दिगंबर नगराळे गुरुजीकडनं मला हे 500 रुपये नाही, माझ्यासाठी 5 लाखापेक्षा जास्त किमतीचे आहेत. टाळ्या वाजून गुरुजीचे स्वागत करा. सांगतोय तुम्ही आभाळाला जरी टेकला तरी तुमची अवकात बाबासाहेबाच्या पाय धुडीतही नाही, बाबासाहेबाचे जोडे पुसण्याच्या लायकीचे नाही. आहे की नाही? बाबासाहेबाचे जोडे पुसण्याची आमची लायकी नाही आणि आम्ही मिरवतो. पोरग इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, कोणामुळे आहे रे? तुझे काय आहे त्याच्यात? अरे त्याच्यात जे काय आहे ते माझ्या बाबासाहेबाचं आहे, तू काय आहे? म्हणून म्हणतो एकीनाथ भीम ना होते तो या आझादी नाही होती. पाटील साहेब नागोराव पाटणकरांचा शेर आठवला, यकीनन भीम ना होते तो ये आजादी नहीं होती, तुम यदि कर मान ले तो ये बर्बादी नहीं होती. तराजू संविधान उनका ये ना होता तो क्या होता, गदा जादी किसी हालत में शहजादी नहीं होती. अरे मजाक कर लो चोरो, ये बदौलत मेरे बाबा की है. कर्म उनका ना होता तो ये गाड़ी नहीं होती. चले आए आजादी मगर दुल्हन बने कैसी, घर मेरा भीम दूल्हा ना होता तो अपनी शादी नहीं होती. बाबासाहेबांनी कार्य
कार्य करताना तुझा भावना पाहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन आहे, सुंदर भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सगळ्यांसाठी खुलं आहे मंदिर। त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा जे कार्य केलं सगळ्यांसाठी केलं, म्हणून म्हणतोय बुद्ध विचारधारा दीक्षा भूमीत आहे। पाटील साहेब, बुद्ध विचारधारा दीक्षा भूमीत आहे। क्रांतीचा क्रांती मारा दीक्षा भूमीत आहे। नाकारल्यानो यारे, धिक्कारल्यानो यारे, साऱ्या जगात थारा दीक्षा भूमीत आहे। आंबा मनोज राजा विद्रोह पाजणारा तो तेज पुंज थारा दीक्षा भूमीत आहे। अरे तुझा भावना पाहिला सर्वांचा भार वाहिला, तुझा भावना पाहिला सर्वांचा भार वाहिला। मनोज राजा विरोध सागर, मनोज राजा विरोध साहुल, अरे मनोज राजा विरोध साहुल तो तुमच्या बाजूने राहिला। बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं मला या जगातला सर्वात सुखी माणूस व्हायचंय, बाबासाहेब झाले असते। बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं की मला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसायचंय, बाबासाहेब बसू शकले असते। परंतु बाबासाहेबांनी जर स्वतःसाठी जगले असते तर तुमचं आमचं काय झालं असतं। म्हणून म्हणतोय तुझा भावना पाहिला सर्वांचा भार वाहिला। मनोज राजा विरोध साहुल, अरे मनोज राजा विरोध साहुल भीम तुमच्या बाजूने राहिला। म्हणून वंदन करतो मी, म्हणून वंदन करतो या बहुजनाच्या। म्हणून वंदन करतो